परीक्षा जवळ असल्यामुळे आपण आज आणखीन थोडेसे उरलेले प्रश्न घेणार आहोत. तर या प्रश्नाची सुरुवात आपण करून आपल्या परीक्षेची जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस करायची आहे. तर मी अनामिका कुरुडे आज तुमच्या समोर शिवाय कोचिंग क्लासेस मध्ये तुमचे स्वागत करते आणि तुमच्या समोर असलेले हे जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन आपण सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. तर कोणताही विलंब न करता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. पहा, पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्या 4 ऑप्शन पैकी आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे. तर पहिला ऑप्शन आहे बघा, इष्टिका चित्ती त्रिमितीय असते. हो, बरोबर आहे, कारण की इष्टिका चित्ती म्हणजे क्युबॉइड. क्युबॉइड हा एक त्रिमितीयच प्रकार आहे, त्रिमितीय आकृती आहे, म्हणून इष्टिका चित्ती ही त्रिमितीय असते. म्हणजे हे विधान बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे. दुसरं बघा, इष्टिका चित्ती 12 कडा असतात. इष्टिका चित्तीला जी काही कडा आहेत ते कडा काय आहेत? 12 आहेत. बघा, इष्टिका चित्तीला 12 कडा. इष्टिका चित्ती म्हणजे काय आहे? तर आपली एक क्युबॉइड असते, अशा प्रकारची क्युबॉइड. आणि ही क्युबॉइड जी आहे या क्युबॉइडला 12 कडा म्हणजे बाजू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 अशा 12 कडा इष्टिका चित्तीला असतात. तो पण ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर इष्टिका चित्तीची सर्व पृष्ठे ही चौरस आकृतीच असतात. बघा, असं नाहीये की चौरस आकृतीच असायला पाहिजे. ती इष्टिका चित्ती म्हणजे एक आयत आकृती सुद्धा आहे. त्याच्यामुळे सगळे जे काही त्याचे पृष्ठे आहेत, जे काही सरफेस आहेत, फेस आहेत, ते फेस मात्र चौरस आकृती असतीलच असं नाही. त्याच्यामुळे आपला ऑप्शन नंबर 3 येणार आहे. ऑप्शन नंबर 3 येणार आहे. चौथा ऑप्शन बघा, मी तुम्हाला चौथा पण ऑप्शन वाचून दाखवते. चौथ्या ऑप्शन मध्ये दिलेला आहे की इष्टिका चित्तीची लांबी, रुंदी व उंची मोजता येते. हो, बरोबर आहे. आपण इष्टिका चित्ती लांबी, रुंदी आणि उंची मोजू शकतो. त्याच्यामुळे आपलं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा आता परत पुढं, 12 किलोग्राम प्लस 1350 ग्राम बरोबर किती असं सांगितलेलं आहे. तर आपल्याला माहितीये 1 किलोग्राम बरोबर काय आहे? बघा, 1 किलोग्राम बरोबर 1000 ग्राम आहे. आणि आपल्याला त्यांनी सांगितलंय 12 किलोग्राम. 12 किलोग्राम आणि 1350 ग्राम 1350 ग्राम या दोघांची जर बेरीज केली तर बघा, 12 किलोग्राम म्हणजे किती ग्राम होणार आहे? 12,000. बरोबर आहे. आणि 1350 ग्राम 1350 ग्राम तर बघा, प्लस 0 5 3 2 आणि 1 3 आणि हा 1 ला 1. आता इथं पॉइंट यायला पाहिजे खरं तर, कारण की 12 आणि हा इथं म्हणजे काय होतो, हा किलोग्राम असतो आणि हा ग्राम असतो. तर आपल्याला उत्तर येणार आहे 13 किलोग्राम 350 ग्राम. म्हणून 13.350 किलोग्राम असं त्याचं उत्तर येणार आहे. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 अशा पद्धतीने आपलं काय येणार आहे? उत्तर येणार आहे. आधी आपण काय केलंय? 12 किलोग्राम म्हणजे 12,000 ग्राम, म्हणजे किलोग्राम एका साईडला घ्या आणि ग्राम एका साईडला घ्या. 13,1350 ग्राम म्हणजे 1 किलोग्राम 350 ग्राम. तर ह्या दोघांची जर बेरीज केली तर 13.350 म्हणजे 13 किलोग्राम 350 ग्राम असं आपलं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन नंबर 3. सॉरी, ऑप्शन नंबर 4. किलोग्राम नाहीये, हा ग्राम येणार आहे, ग्राम. ऑप्शन नंबर 4. 13 आपल्याला ग्राम विचारलेला आहे, तर 13.350 ग्राम ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. ग्राम किलोग्राम मध्ये थोडी गडबड होते, तर बघा माझी जशी गडबड झालेली तशी तुमची होऊ देऊ नका. 13.350 ग्राम ऑप्शन नंबर 4 असं उत्तर येणार आहे. पुढे बघा, एका वर्तुळाची त्रिज्या 702 सेंटीमीटर आहे, तर त्याचा व्यास किती? आपल्याला माहिती आहे त्रिज्या आणि व्यास याच्यामध्ये एक रिलेशन आहे. त्रिज्या ही नेहमी व्यासाच्या अर्धी असते आणि त्रिज्येचा डबल म्हणजे आपला व्यास म्हणजे डायमीटर असतो. तर इथं आपल्याला त्यांनी सांगितले की आर बरोबर काय आहे?
7/2. तर या 7/2 ला आपण 3.5 लिहू शकतो. बरोबर आहे, 3.5 सेंटीमीटर. तर आपल्याला डायमीटर काढायचं आहे. डायमीटरचं सूत्र आहे 2 × r. मग 2 गुणिले जी आपण त्रिज्या काढली 3.5 जर काढलेली आहे तर त्याचं उत्तर होणार आहे 7 सेंटीमीटर. म्हणजे आपला ऑप्शन येणार आहे ऑप्शन नंबर 4, 7 सेंटीमीटर. आपला डायमीटर काय येणार आहे तर बघा, डायमीटर काय येणार आहे तर 7 सेंटीमीटर येणार आहे. बरोबर. शेवट 4 नंबरचं बघा, 14/35 हा अपूर्णांक कोणत्या पर्यायाचा सममूल्य अपूर्णांक आहे? सममूल्य अपूर्णांक म्हणजे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. त्याचे आपल्याला 4 पर्याय दिले आहेत. तर याच्यासाठी आधी आपल्याला येतं 14/35 येतं. आपल्याला काय करावं लागणार आहे तर रिड्यूस फॉर्म करावं लागणार आहे. म्हणजे त्याचं छोटं संक्षिप्त रूप काढता यायला पाहिजे आपल्याला. बघा, 14/35 याला आपण काय करू शकतो, 7 ने भाग देऊ शकतो. 7 दुनी 14 आणि 7 × 35 म्हणजे 2/5 आहे. तर या दिलेल्या ऑप्शन मध्ये पहिलं ऑप्शन बघा डिवायडेड बाय 7 आहे, त्याच्यामुळे डिवायडेड बाय 7 आणि तिथे 2/5 आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय तर डिवायडेड बाय म्हणजे डिनॉमिनेटर 5 आहे आणि इथे डिनॉमिनेटर 7 आहे. तर पहिलं ऑप्शन येण्याची काही म्हणजे शक्यताच नाही, कारण की पूर्ण ते वेगळं आहे. दुसऱ्यामध्ये डिनॉमिनेटर 5 आहे, त्याच्यामुळे याची शक्यता असू शकते. तिसऱ्यामध्ये पण डिनॉमिनेटर 5 आहे, याची शक्यता असू शकते. डिनॉमिनेटर 4 मध्ये बघा डिनॉमिनेटर 7 आहे, म्हणजे 4 पण येणार नाही. 2 आणि 4 आणि 1 सोडून द्या, त्याला म्हणजे सॉल्व्ह करून पाहण्याची गरज नाहीये. तर आता आपण दुसरा आणि तिसरा याच्यामध्ये सॉल्व्ह करून बघणार आहोत. आणि आपलं उत्तर आहे 2/5. डिनॉमिनेटर सेम आहे, वरच्याची बेरीज केली आपल्याला उत्तर निघून जाते. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 2. कसं ते बघा आता, 8/5 - 6/5 इज इक्वल टू, दोघांची वजाबाकी खालचा बेस सारखा आहे, 2/5 येतो. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 असं आपल्याला क्वेश्चन नंबर 4चं उत्तर आलेलं आहे. परत बघा 5चं उत्तर बघा. आता 5 प्रश्न काय आहे, 12 तास 18 मिनिटं मायनस 6 तास 45 मिनिटं याचं उत्तर काढायचंय. बघा, तास म्हणजे आवर्स आणि मिनिटं, 12 तास 18 मिनिटं मायनस केलेत 6 तास 45 मिनिटं. 18 मधून 45 जात नाही, आपल्याला माहिती आहे 18 मधून 45 जात नाही. तर आपण काय करणार आहोत, पूर्ण 1 तास इकडे घ्यायचं. 1 तास घ्यायचा म्हणजे 60 मिनिटं घ्यायचे. 60 मिनिटं प्लस 18 मिनिटं केले तर काय होणार आहे, 78 मिनिटं होतात. 6 आणि 1 7 8 ला 8 78 मिनिटं. 78 मधून आपण 45 म्हणजे 78 मधून 45 मायनस केले तर काय होतं बघा, 45 मायनस केलं, 8 मधून 5 गेले 3 उरले, इथं 7 मधून 4 गेले 3 उरले, म्हणजे 33 मिनिट्स तिथं रिमेनिंग राहतात. 33 मिनिट्स काय तर आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. मग इथला 1 तास आपण पूर्ण इकडल्या साईडला मिनिटामध्ये घेतल्यामुळे इथं राहिले 11. 11 मधून 6 गेले 5. 11 मधून 6 गेले 5, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 5 तास 33 मिनिटं. 5 तास 33 मिनिटं. ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीने हा पण प्रश्न आपल्याला इझिली सॉल्व्ह झालेला आहे, इझिली सॉल्व्ह करता आलेला आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे बघा, 2 लक्ष अधिक 13,000 अधिक 72 शतक अधिक 38 शतक अधिक 13 एकक ह्या सगळ्यांचं उत्तर घ्यायचंय. आपल्याला माहिती पाहिजे 2 लक्ष म्हणजे किती, 13,000 म्हणजे किती, 72 शतक म्हणजे किती, शतक म्हणजे 72 शतक, 72 हंड्रेड, 72 हंड्रेड कसे लिहायचे, 38 दशक म्हणजे 38 टेन्स कसे लिहायचे हे आपल्याला माहिती पाहिजे. तर मी तुम्हाला दाखवते बघा. 2 लाख म्हणजे 2 लक्ष म्हणजे काय लिहिणार आपण, 2 वर 5 शून्य, 2 वर 5 शून्य म्हणजे 2 लाख. बघा, एकक दशक शतक हजार 10,000 लाख, 2 लाख 2 लक्ष झालंय. 13,000 म्हणजे काय, 13,000 लिहिता येतं, सिंपल आहे. 72 हंड्रेड म्हणजे 72 शतक. आता 72 शतक म्हणजे खूप मुलं कन्फ्युज होतात, कन्फ्युज होण्याची काही एक गरज नाही. 72 लिहायचे, शतक म्हणले की त्याच्या पुढे नेहमी 2 शून्य देतो आपण. तर मग काय करायचं, 2 0 2 7, 72 शतक. परत 38 दशक म्हणजे 38 दशक म्हणजे 38
38 टेन्स. टेन्स म्हणलं की एक शून्य असतं, म्हणून आपण काय करणार 380. आणि 13 एकक म्हणजे ऑब्विसली ते सिंपल एकक 13 असणार. सगळ्यांची बेरीज करा. 3 ला 3, 8 आणि 1 9, 2 आणि 3 5, 7 आणि 3 10, 0 हातचा एक, 1 आणि 1 2 आणि हा 2, म्हणजे एकक दशक शतक हजार दस हजार लाख 2,20,593. बघा ऑप्शन नंबर 1 असं आपलं उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने आपले सगळे प्रश्न आज संपलेले आहेत. तर कशाचीही काळजी न करता छानपैकी या प्रश्नांचा सराव करा आणि पेपर हा चांगला सोडवा. आणि पेपरमध्ये सोडवण्यासाठी जर तुम्हाला काही नवीन प्रश्नांची जर आवश्यकता असेल तर कमेंटमध्ये तसं सांगा. आणि चांगल्या पद्धतीने सराव केल्यामुळे पेपर तुमचा सोपा जाईल. तुम्हाला पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. आणि आज आपल्या या ठिकाणी सगळे क्वेश्चन संपलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.